तर नमस्कार मित्रांनो, मी आता आलो वरच्या शेडमध्ये गुरांना खायला ठेवलं आहे. सगळ्या गुरांना ठेवलं आहे, चिमण्याला खायला नाही ठेवलं कारण चिमण्याचा ड्रम मी इकडं गवळ्यापुढे ठेवला आहे. कारण गवळा कॅरेटमध्ये खात नाही, तर त्याच्यामुळे त्याला ड्रममध्ये ठेवला आहे. चिमण्याला थोड्या वेळाने ठेवीन. बाकी इकडं सगळ्यांना सकाळी भुस्सा खायला ठेवला आहे सकाळी. बाकी गौरंग वगैरे खातात तिकडं. ह्या गायला ठेवलं आहे खुराक, हिचं खुराक खायचं चालू आहे. आणि ही मला वाटते आणखीन 2 दिवस घेईल नक्की, कारण की सीतासाठी सारखे कमेंट येतात, सीता पिल्लू कधी देईल आणि पिल्लू देताना व्हिडिओ बनव. जर ती चरायला गेली ना तर मग व्हिडिओ नाही बनवता येणार, आणि जर रात्री वेली ना तर व्हिडिओ नाही बनवता येणार. जर ती समजा सकाळी 5 ते 11च्या मध्ये जर वेली ना, किंवा संध्याकाळी 5च्या नंतर एक 8-9 वाजेपर्यंत वेली ना तर मग व्हिडिओ बनवणं शक्य होईल. पण जर मध्यरात्री वेली तर मग व्हिडिओ बनवणं शक्य नाही. आणि जर दुपारीच वेली ना तिकडं चरायला असल्यावर तरी पण मग व्हिडिओ बनवणं शक्य नाही. आणि इथं थोडेसे खड्डे पडले शेपटापाशी ना, तर मला वाटतं 1-2 दिवसात ती वेईल. तर काय मित्रांनो, मी बाहेर गेलो होतो आणि आता बैल झुपलेत नांगराला आणि आपले गाजरं काढायला चालू आहेत. तर इकडे 1-2 तास काढलेत, पण आम्ही आई आणि भैया गोळा करतायत गाजरं. आणि पप्पा गेलेत गुरं चारायला घेऊन गेलेत पप्पा. तर भैया नांगर धरतोय आणि माझं काम आहे बैल दापायचे, तर मी बैल दाबतोय. आणि भैया गेला होता आता गाजरं गोळा करत. सरजा चल. असे मस्त निघतात गाजरं. ए सरजी चल. आता भैया गेलाय गाजर वेचायला. आज थोडेच गाजर काढायचे आहेत, कारण की अगोदरच उशीर झाला ना तर दुपारून जास्त गाजर निसून होणार नाहीत. निसायचे म्हणजे त्यांचा पाला कट करून आणि छोट्याल्या मुळ्या काढून होणार नाही. तर त्याच्यामुळं जास्त काय काढायचे नाहीत गाजर. थांब ना बैला, आणखीन 1 तास काढायचे. थांब ना सरजा ऐक, थांब ना आहे बैल. आता आपल्याला 2 वेळेस कमेंट आली होती की बोरवेल कुठे दाखवा. तर एक आपल्या नेपेरच्या कॉर्नरला बोरवेल आहे, तर ते मी तिकडं नेपेर तोडायला गेलो ना तर दाखवेल. आणि दुसरी बोरवेल आहे ना, तर हे बघा इथं बैल उभा आहेत. हे आपलं गाजराचं शेत आहे ना, तर या गाजराच्या शेताला तो लाईटचा पोल आहे ना, तर त्या लाईटच्या पोलपाशी बोर आहे. मी तिथं गेल्यानंतर दाखवलंच, व्हिडिओमध्ये मी बऱ्याच वेळेस दाखवलं आहे, तरी पण 2 वेळेस कमेंट आली ना. तर आता बैलांमुळं जाता येणार नाही, पण थोड्या वेळाने दाखवेल मी. तो लाईटचा पोल आहे ना, तर तिथंच एक बोर आहे. आणि दुसरा बोर तिकडे एक मोठं झाड आहे नेपियाच्या कॉर्नरला, तर तिथं दुसरा बोर आहे. तर मी बोरकडे गेल्यावर दाखवेल, कारण की बैल बघा ना थांबायलाच तयार नाहीत. सरजा 2 मिनटं थांब ना, सारखं मागं पुढं करतो सरजा. सध्या बैलांना नाही तर बाहेर बांधले, ह्यांना टाकतो खायला. सरजा चिमणे ह्याला टाकलं, ह्याला हलका नाही फिर. चिमण्या तर अडकाला बाबा, ह्याला लांबून बांधलं ना कळतच नाही बैलाला. हॅट पलीकडे हाट नाही सर. चल ये इकडं. काय इथं दोघाला एकत्रच टाकले. हिर्या धर तुला पण, फक्त नीट खा वायाला नको. आता आपले गुरं आलेत हा चरून. आज लय लवकर गुरं चरून आले, 4ला 4:15 वाजताच. 4:15 नाही रे, 4:45 वाजलेत. बरोबर वेळेवर आले चरून. 4:45 वाजले की. हे खिलेरी तिकडे जायतो या जागेवर. हे राहिलेत मागच्या ह्याच्यातली, स्टाईलीन आधी धरतो. आल्या गाया रोज तर 6 वाजता येत असेल. आज लवकर कसं काय काय ते. शुभश्री चल महागारी, चल महागारी. हो तिकडे हायक ना, चल तिकडे चल. मी आता ह्या गोऱ्याला आणले पाण्यावर. मेंटसला पाणी आणलं होतं, तर मेंटसला इथं हौदाच्या पलीकडून चारायला बांधले. तर ते हरण्या पाणीपासून त्याच्या जागेवर बांधले. पप्पा आल्यानंतर पप्पा आईला मदत करतायत गाजरं नीट करायला, व्यवस्थित करायला. आणि भैया आता घरी चाललाय जर्शगांना खायला टाकून. जर्शगांना इथं आणलं होतं, तर त्यांनी बांधले आणि गाजराचा पाला खायला टाकला जर्शगांना. मग जर्शगांना नंतर पाणी पाजायचं आणि घरी जाऊन द्यायचं. बैल तर मी गोठ्यात बांधले तेच. मग हिऱ्याचं पण झालं आता पाणी पिऊन. आई खोर आई माग दाव होत थांबणच ना. चल. ते काय होतं ना, ह्याला मारायची सवय ना, तर त्याच्यामुळे सगळे घाबरतात त्याला.
म्हणजे त्याला रे वापस मारू शकत नाही. ते एक तर शिंगाने मारितं, नाहीतर अंगावर उड्या घेतं. तर ते बघा, हे हिरे येडं आहे का रे तू, ह्याच्यामुळे तुला कोणी जवळ येऊन देत नाही. मग त्याच्यामुळे आई घाबरते ह्याला. चल हिरे, चल ये माझ्यासोबत.